नमस्कार, मी अक्षय इंडीकर, स्थलपुराण या चित्रपटाचा दिग्दर्शक. केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आमच्या सिनेमाला 2 पारितोषिकं मिळाली. एक सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट आणि दुसरा सर्वोत्कृष्ट नवीन भारतीय दिग्दर्शक. माझ्या सिनेमा करण्याची सुरुवात खरं तर खूप लवकर झाली. म्हणजे जेव्हा एक 15-16 वर्षाचा असताना 11वीमध्ये शॉर्ट फिल्म्स करायला सुरुवात केली. शॉर्ट फिल्म्स करत असताना म्हणजे शाळेत तर काही लक्ष लागत नव्हतं. सायन्सला घरच्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं होतं, पण सायन्सपेक्षा जास्त इंटरेस्ट मला सिनेमा आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे लहानपणी तर मला जादूगार व्हायचं होतं, पण ते वेळ हळूहळू ओसरलं. पण त्याच्यानंतर मग मला सिनेमाविषयी खूप जास्त आकर्षण वाटायला लागलं आणि त्याच्यातून मला असं वाटलं की मी सिनेमामध्ये काहीतरी केलं पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांच्यावर मी फिल्म केली. तिचे महाराष्ट्रभर आणि जगात अनेक ठिकाणी प्रयोग झाले. त्यानंतर मी त्रिज्या नावाची फिल्म केली, ज्याचा वर्ल्ड प्रीमियर शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाला. त्यानंतर इस्टोनिया नावाच्या देशामध्ये ती फिल्म दाखवली गेली आणि जगातल्या खूप साऱ्या देशांमध्ये त्या सिनेमाचंही प्रदर्शन झालं. त्याच्यानंतर स्थलपुराण ही एका कोकणातल्या गावात घडणारी गोष्ट आहे, जी आम्ही गोवा राज्यामध्ये शूट केली, ज्याचं वर्ल्ड प्रीमियर बर्लिनमध्ये झालं. त्यानंतर या सिनेमाला आशिया खंडातला ऑस्कर समजला जाणारा एक पुरस्कार आहे, यंग सिनेमा अवॉर्ड, तो मिळाला. आणि आता केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला हा पुरस्कार आमच्या सगळ्यांसाठीच खूप जास्त स्पेशल आहे आणि काम करण्याचं बळ मराठी सिनेमा सातासमुद्रापार जगातल्या इतर भाषांमध्ये घेऊन जाण्याची ताकद वाढवणार आहे. सिनेमा करायला नवीन तरुण मुलं खूप उत्सुक आहेत, कारण ही आजच्या जगाची भाषा आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की कॅमेऱ्याच्या माध्यमातून माझी गोष्ट, माझा अनुभव, माझं जगणं लोकांपर्यंत जायला हवं. तर हे आजचं माध्यम ज्या सगळ्या तरुणांना वाटतं, त्यांच्यासाठी मला एकच सांगणं आहे की तुम्हाला खरेपणानं जे वाटतंय स्वतःच्या जगण्याविषयी, स्वतःच्या भवतालाविषयी, ते खूप खरेपणानं मांडा. त्याच्यामध्ये इतका पारदर्शीपणा असू द्या की ते जगणं तुमचं, जेव्हा तुम्ही खरेपणानं मांडाल, ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नक्कीच जाईल. तर जगातले खूप सारे सिनेमे बघायची सवय पहिल्यापासूनच होती आणि आजही आहे की मला आवडतं. म्हणजे इराणमधला कुठला तरी नवीन दिग्दर्शक, त्याचे सिनेमे शोधून काढायला किंवा त्याच्यावर ज्यांचा प्रभाव आहे त्या दिग्दर्शकांचे सिनेमे शोधायला. तर असा एका कुठल्या दिग्दर्शकाचा प्रभाव मला सांगणं खरं तर कठीण आहे माझ्यावर. पण मला असं वाटतं की सत्यजित राय यांचे सिनेमे मला खूप जास्त आवडतात. सत्यजित राय यांच्या सिनेमांनी प्रचंड ताकद दिली आणि आपल्या जगण्याची गोष्ट आपण खूप मिनिमलिस्टिक पद्धतीने सांगू शकतो अशी ताकद दिली. आणि सिनेमाच्या पलीकडे भालचंद्र नेमाडे या माणसाच्या जीवनदृष्टीचा माझ्यावर खूप जास्त प्रभाव आहे. म्हणजे जगाकडे बघण्याची प्रत्येक माणसाची आपली एक स्वतःच्या अभ्यासातून, स्वतःच्या आकलनातून, स्वतःच्या जगण्याच्या निरीक्षणातून एक कमावलेली दृष्टी असते. ती मला असं वाटतं की भालचंद्र नेमाडे या माणसाने दिली आणि त्यांच्या एका दृष्टीनं जगाकडे बघण्याची पद्धत असू शकते ह्याचा विश्वास मला वाटतो आणि त्यांचा प्रभाव माझ्या सिनेमांवरही आहे आणि तो मला मान्य करायला काहीच हे नाही वाटत.